एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र एसएससी जीडी भरतीचा आज ग्राउंड झाला 25 ऑगस्टला सीआरपीएफ तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी जे एसएससी जीडी भरतीचा आज ग्राउंड झाला 25 ऑगस्टला आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं तर त्याच विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कशा प्रकार झाला, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया काय, त्याचबरोबर तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणचा ट्रॅक कशा प्रकारे आहे, 357 मीटरचा हा ट्रॅक कशा प्रकारे डांबराचा आहे की त्याचबरोबर कच्च्या डांबराचा आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आज एका बॅच मध्ये किती पोरं रनिंग साठी सोडले आणि त्याचबरोबर रनिंग मध्ये किती पोरं पास केले, रनिंग मध्ये किती मुलं फेल झाले, त्याचबरोबर उंचीमध्ये किती पोरं काढत आहे, छातीमध्ये किती पोरं काढत आहे, वजन मध्ये किती काढत आहे आणि संपूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला ग्राउंडच्या अंदरची सांगणार आहे। डॉक्युमेंट ग्राउंडच्या अंदर कोणकोणते चेक केला जात आहे, त्याचबरोबर राहण्याची सोय कुठे आहे, जेवणाची सोय कुठे आहे आणि ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे तर आपल्याला तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणेला कशा प्रकारे जायचं आहे सर्व माहिती मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर आज ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 25 ऑगस्टला होता एसएससी जीडीचा, तर सकाळी जे विद्यार्थी मित्रांनो सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जातं आणि सकाळी आपल्याला 4 ते 6च्या आसपास त्या ठिकाणी एंट्री द्यायची आहे आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी कंपल्सरी चेक केलं जात आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। आणि हे जर 2 डॉक्युमेंट नसाल तर आपल्याला ज्या विद्यार्थी मित्रांनो घरी पाठवले जाणार आहे लक्षात ठेवा। तर सर्वात अगोदर मुलांचे हे 2 डॉक्युमेंट चेक केले आणि मुलांना गेटच्या अंदर आज एंट्री दिली। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि एक नॉर्मली फॉर्म त्या ठिकाणी मुलांपासून लिहून घेतला जात आहे आणि फॉर्म मध्ये आपली सर्व पर्सनल माहिती लिहायची, नाव वगैरे, आपलं सिग्नेचर वगैरे आणि त्याचबरोबर आपला फोटो त्या ठिकाणी चिपकवायचा आहे। आणि ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल एसएससी जीडी भरतीचा तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो सोबत पेन नाही एक आणि त्याचबरोबर फेविकॉल सुद्धा नाही, कारण की त्या ठिकाणी एक फॉर्म लिहून घेतला जातं आपल्याजवळून, तर आपल्याजवळ पेन असला पाहिजे आणि फेविकॉल सुद्धा असला पाहिजे। 5-10 रुपये याच्यावर खर्च करा, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतल्यानंतर तुम्ही मागून जा की समोरून जा, तुम्ही गेटच्या अंदर जेव्हा मागून जा किंवा समोरून जर तुम्ही एंट्री घेतली, शेवटी जरी एंट्री घेतली आपण तरी सुद्धा त्या ठिकाणी रोल नंबर प्रमाणे मुलांना त्या ठिकाणी नेल्या जात आहे। तर सर्वात अगोदर मुलांना रोल नंबरनुसार त्या ठिकाणी बसमध्ये बसवलं जातं आणि तिथून मुलांना बसमध्ये बसवलं, तिथून जे विद्यार्थी मित्रांनो ट्रॅकपाशी नेलं जातं आणि त्या ठिकाणी जे मुलांना त्या ठिकाणी काय होत आहे, बायोमॅट्रिक्स मुलांची होत आहे, थंब वगैरे घेतला जातं आणि थंब वगैरे घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपले त्या ठिकाणी काय होत आहे, बायोमॅट्रिक झाली तर बायोमॅट्रिक झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना दोन्ही पायाला जे RFID चिप त्या ठिकाणी लावून दिलं जात आहे, खाली या ठिकाणी पायाला दोन्ही पायाला आपल्या चिप लावून दिलं जात आहे आणि चिप लावून दिल्यानंतर आपलं चेस्ट नंबर आपल्याला दिला जात आहे आणि चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी जे एका बॅचला 100 पोरं सोडत आहे आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो एका दिवशी हजारो विद्यार्थी बोलावले ते आणि जवळपास 250-200 विद्यार्थी आज जे विद्यार्थी मित्रांनो गैरहजर होते, आले नव्हते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। भरपूर विद्यार्थी सेंटरवर जात नाही कारण की सेंटर दूर असल्यामुळे, ठीक आहे, कारण की पुणे सेंटर आहे, पुणे सेंटर पासून आणखीन सुद्धा 30 किलोमीटर आपल्याला जावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आणखीन सुद्धा आपल्याला 4-5 किलोमीटर सेंटर पर्यंत पोहोचायचं आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड कशा प्रकारे झालं, नंबर दिले, चेस्ट नंबर दिल्यानंतर 100 ची एक बॅच त्या ठिकाणी तयार केला जातं आणि एका बॅच मध्ये जे जसं त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्कॅनर आहे, जसं तुम्ही तिथून निघाले तसंच जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी RFID चिप मधलं टायमिंग त्या ठिकाणी काउंटिंग चालू होत आहे आणि त्याचबरोबर जे जसे तुम्ही तिथून निघाले तसं आपलं टायमिंग त्या ठिकाणी काउंट होतं आणि 357 मीटरचं हे तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणेचं हे ग्राउंड आहे आणि आपल्याला 14 राऊंड या ठिकाणी मोजून न्यायचे आहे आणि आपल्याला घड्याळ नेऊ देते की नाही नेऊ देत, तर पहा सर्वात अगोदर ते सूचना देते की घड्याळ वगैरे काही घेऊ नका, तुम्ही धागा वगैरे काही संदर्भ घेऊ नका, पण तुम्हाला एक सांगतो आपली चतुराई आपल्याजवळ ठेवा। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल घड्याळ सोबत न्यायची, कुठेही लपून न्या, तुम्ही काच्यातही लपून न्या, पण बरोबर तुम्ही लपून न्या घड्याळ आणि जसं त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडलं आपल्याला तसं त्या ठिकाणी घड्याळ घालून घ्या, ठीक आहे। तर हे काही आपल्याला चतुराई त्या ठिकाणी करायची आहे, जर तुम्ही दाखवसान असे हाताले तर तुम्हाला ते असंच म्हणणार की घड्याळ काढून घे, तर आपल्याला चतुराईने
घड्याळ या ठिकाणी न्यायच्या, तुम्ही पॅन्टात खिशात सुद्धा नेऊ शकता, लपून न्या तुम्ही त्या ठिकाणी घड्याळ, ठीक आहे. जसं त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडलं आपलं तसंच त्या ठिकाणी घड्याळ लावून घ्यायचे, कारण की घड्याळ खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये आपल्याला पूर्ण टाइम त्या ठिकाणी दिसते, लक्षात ठेवा. तर पहा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 14 राऊंड मारायचे आणि हा जो ट्रॅक या ठिकाणी त्रिकुट असा आहे, असा सरळ आहे, असा आहे आणखीन, ठीक आहे. आणि म्हणजे हा चौकुटच आहे तो, पण असा जो आपला या ठिकाणी ग्राउंड असते जसं 400 मीटरचं जे ग्राउंड असते आर्मी भरतीचं तसा ट्रॅक नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि ट्रॅक जो आहे हा डांबरी ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा. डांबरी हा रोड आहे, डांबरी रोडाने आपल्याला त्या ठिकाणी धावायला लावतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आपला या ठिकाणी ट्रॅक आहे तो आणि एकदम चांगला ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. बुटाने धावले तरी बेस्ट आहे या ठिकाणी, एक लक्षात ठेवा. बुटाने धावा तुम्ही, ठीक आहे. जसं तुम्हाला जमते बिना बुटन, जर तुम्हाला पहिल्यापासून प्रॅक्टिस असेल तर बिना बुटन सुद्धा धावू शकता. तर सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि आपल्याला मोजून या ठिकाणी 14 राऊंड मारायचे आहे, ठीक आहे. आणि त्याचबरोबर 14 राऊंड झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना टाइम दाखवल्या जात आहे चिपमध्ये की आपल्या या ठिकाणी टायमिंग किती आला. तर भरपूर मुलं आज रनिंगमध्ये फेल झाले. तर जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो आज 100 पोरं रनिंगसाठी सोडले होते आणि 100 पैकी जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 72 विद्यार्थ्यांनी रनिंग काढले आणि 28 विद्यार्थी त्या ठिकाणी रनिंगमध्ये कटले. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी रनिंगमध्ये कटले तर त्यांचं त्या ठिकाणी टायमिंग दाखवलं जात आहे, जे पोरं पास झाले त्यांचा सुद्धा टाइम त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. तर मुलं या ठिकाणी कन्फ्यूज कुठे होत आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांना राऊंड मोजण्यास त्या ठिकाणी कन्फ्यूज होत आहे. म्हणजे 13 राऊंड मारले तर त्यांना असं वाटणार 14 राऊंड मारले, 12 राऊंड मारले 14 राऊंड मारले, असं काही विद्यार्थ्यांना वाटत आहे. ह्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी रनिंगमध्ये कटत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपल्याला 14 राऊंड मोजून मारायचे, ही जिम्मेदारी आपली स्वतःची आहे, एक लक्षात ठेवा. आपल्याला मोजून 14 राऊंड मारायचे, एक एक्स्ट्रा मारून द्यायचा, 15 राऊंड मारून द्यायचे, कारण की आपला 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी टाइम आला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड काढलं तर त्यांना समोर त्या ठिकाणी नेलं जात आहे, ज्यांचा 24 मिनिटाच्या अंदर टाइम आला तर त्यांना समोर नेलं जातं आणि उंची छाती वजन त्या ठिकाणी मोजलं जात आहे. उंची छाती वजन हे जे विद्यार्थी मित्रांनो मशीनमध्ये मोजलं जात आहे. तर मी तुम्हाला कसं सांगू, तर पहा ज्यांचं सुद्धा याच्या अगोदर सीपी मुंबईचा पोलीस भरतीचा ग्राउंड झालं होतं तर तशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मशीन आहे उंची छाती वजन मोजायचे आहे, त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उभं राहावं लागते, त्या ठिकाणी उंची आणि छाती ते एका याच्यातच पुरं आपल्याला डिजिटल त्या ठिकाणी दाखवलं जातं की आपली उंची किती, आपली छाती किती, आपलं वजन किती आहे. यामध्ये जर आपण बसलो तर उंची त्या ठिकाणी 170 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी उंची लागत आहे आणि त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे, वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली असेल तर अपात्र केल्या जाते, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे एसटी कॅटेगरीसाठी 162.5 सेंटीमीटर उंची घेतात आणि त्याचबरोबर एसटी कॅटेगरीसाठी छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर अशा प्रकारे ते मशीनमध्ये मोजल्या जात आहे, सर्व त्यामध्ये दाखवलं जात आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर जे त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी एसएससी जीडी भरतीमध्ये आता जायचं कसं, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा कमेंट होते की सर जायचं कसं. आता तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असा, गोंदिया म्हणा किंवा गडचिरोली म्हणा किंवा नागपूर म्हणा, चंद्रपूर म्हणा, सोलापूर म्हणा, ठाणे म्हणा, मुंबई म्हणा, कोणत्याही जिल्ह्यातले असाल, अमरावती म्हणा, बुलढाणा म्हणा, कोणत्याही जिल्ह्यातले असेल, सर्वात अगोदर आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनवर यायचं आहे. पुणे रेल्वे स्टेशन पाशी तुम्ही आले तर तिथून आपल्याला पुणे रेल्वे स्टेशन पासून काय करायचं आहे, पुणे रेल्वे स्टेशन पासून लोकल चालूच राहते, अर्ध्या घंट्याने एका घंट्यानं लोकल चालूच राहते, लोकल ट्रेन. तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो पुणे रेल्वे स्टेशन पासून आपल्याला तळेगावची तिकीट काढायची आहे. 30 रुपयाची तिकीट भेटणार आहे, 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये कोणकोणत्या ट्रेनचे आहे तिकीट, ठीक आहे. आणि हे 30 किलोमीटर आहे आणि आपल्याला तळेगावला डायरेक्ट जायचं आहे. जसे तुम्ही तळेगावला गेले तर तळेगावला आपल्याला उतरायचं आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो सेंटर 3 ते 4 किलोमीटर सेंटर आहे तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणेचं, ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी पैदल जायचं, कारण की ऑटो तुम्हाला भेटणार आहे तिथून, पण ऑटो जास्त वाला सांगते 200 रुपये 300 रुपये सांगते. आणि तुम्हाला राहण्याची जर व्यवस्था पाहिजे तर रेल्वे स्टेशन पासून रूम पाहिजे तर त्या ठिकाणी जास्त पैसे घेणार आहे, म्हणजे जवळपास 400-500-600 रुपये तुमच्यापासून घेतल्या जाणार आहे. आणि अंदर जर तुम्ही जाताल तर अंदर तुम्हाला स्वस्त रूम भेटणार आहे, जवळपास 200-300 पर्यंत रूम भेटणार आहे आणि जेवण तुम्हाला 80 रुपयामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. 80 ते 100 रुपयापर्यंत चांगलं जेवण त्या ठिकाणी भेटते तळेगाव सेंटरला, ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रोसेस आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.